उत्कृष्ट परफॉर्मन्स नंतर म्हणजे गणेश स्तवनानंतर गणपती बाप्पा नाचून गेलेले आहेत आणि आता या मंचावरती मी निमंत्रित करतोय राधा आणि कृष्ण म्हणजेच राधा आणि किशा भाऊ यांना. बघूया ते त्यांच्या नृत्यातून काय काय लीला सादर करतायत ते. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या किशा आणि राधा वहिनीसाठी. मलाही खूप काम आहेत. बाप्पा आपल्याला जा म्हणाले का? आपटले तोंडावर. काही गरज होती तोंड उचकटायची? चुकून बसतायत तुम्हाला. मले काय माहित हे एवढा तनखील म्हणून. तुले सांगतो का बाप्पा, पोटच्या पोराचा एवढा अपमान केला, एवढे झेंडे काढले. एखादा माणूस हल्ला असता ना, हा माणूस अजिबात नाही हल्ला. तुला सांगतो मी असतो ना तर ढगातच गेलो असतो. खरंच आहे. चिवट म्हातारा आहे, चिवट म्हातारा आहे. मला तो असं वाटते म्हणजे तू काय वाटून घेऊ नकोस. तू आतमध्ये जाऊन खोबरा वाट जा. काऊन? मोदक बनवायचे ना. काय रे? भैरवी गेली ना आईकडे. मोदक नको, ते आल्यावर बघितलं मोदक नाही तर मार्क कापून टाकेन. करतो मला नारळ फोडून देता स्वामी. बाप्पा मुली फार महत्वाचं काम आहे. कायच चपटी मारायला चालते नाही ना बाप्पा, तू आता एवढा मोठा तमाशा झाला. अनिश बाबूला काय वाटलं, रागावर असेल ना तो. अंजारतो कोंजारतो. बाटली ती दुधाची नाही ना, काय लिहि दुधाची बाटली. माझ्याकडे वेगळी बाटली असते ना, मी घेईन. ऐक माझं, काय त्याचा फायदा आपल्याला आहे ना. हा तेव्हा तू एक काम कर, तू मोदक कर, मी अनिशला बघतो आणि 21 पाकळ्यांचे मोदक कर. मी नाही बनवत. मी एकटीच कोण बनवू? हो आहेत. झालं? मिळाले ना पैसे? पडलेत तोंडावर? मला सांगा, हेच जर सीसीटीव्ही फुटेज आधी बघितलं असतं तर ही वेळ आली असती का? नाही ना. पण तुम्हाला त्या अनिश बरोबर राडा करायचा होता ना. डायरेक्ट आरोप केले तुम्ही त्याच्यावर. आरोप. मला सांगा, काय लॉजिक लावलं तुम्ही? तो काय आरतीला नव्हता? तो काय लांब उभा राहिला? तो काय उशिरा आला? हे आणि काय काय तुषारचं आणि अनिशचं जर भांडण मिटलेलं आहे तर त्याच्यावरून बोलणारे तुम्ही कोण? अय्या, मिटलं त्यांचं भांडण? पण मग आम्हाला कसं नाही कळलं? काय हो, काय बोलले ते एकमेकांना? तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय तुम्हाला? त्यांचं भांडण मिटो अगर न मिटो त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? किंवा त्याने तुमचे पैसे घेतलेले आहेत का? मग का बोललात तुम्ही त्याला? आरोपी म्हणून एखाद्याला ना पिंजऱ्यात उभा करायचं आणि टार्गेट करायचं, ही आपल्या सोसायटीची संस्कृती नाहीये. जा माफी मागा त्याची. नाही, आम्ही नाही मागणार. नाही मागणार. मागावी लागेल ते सही. माफी मागावी लागेल. तुम्ही एकट्या अनिशला नाही बोललात, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बोललात. अपमान केलाय तुम्ही. दुखावलंय अशोकला. मला सांग, यात अशोकचा काय दोष आहे?
आता मला सांगा, मोठं झाल्यावरती तुमची मुलं काय दिवे लावणार आहे हे तुम्हाला माहिती आहे? नाही ना? शेवटचं सांगतोय, अशोककडे जा, त्याच्याशी बोला, माफी मागा त्याची. दुखावल्या गेलाय तो. ही गुलमोहर सोसायटी हे आपलं एक कुटुंब आहे असं जर वाटत असेल ना तुम्हाला, तर वेळीच चुका सुधारा. मामा, याला काय अर्थ आहे का? यांची हिंमत कशी झाली? खोटे आरोप करतात, पैसे उचलले म्हणतात. काय अक्कल वगैरे आहे का नाही यांना? जाऊ दे ना, सोडून दे ना राजू. अरे आतापर्यंत तेच करत आलोय रे. मला ना या सगळ्यांचा कंटाळा आला, या माणसांचा, या सोसायटीचा. जाऊ दे ना, कायले त्रास करून घेतो. तुले सांगतो का बाबा, मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड नाही. हा, तुले सांगतो, यांना कसं गुडघ्यावर आणायचं ना ते बघ. काय ईश्वर काका, आज जॉगिंगला वगैरे जाणार नाहीत काय, की मामांची वाट बघताय? नाही, तो आज येणार नाहीये. अच्छा अच्छा. नाही काय, कधीपासून तुम्ही इथे बसलेत ना का, म्हणून विचारलं. काय टेन्शन बिन्शन नाही ना? नाही, टेन्शन काय नाही रे. काय झालंय माहिती काय, गावी ना भाजीचं लग्न आहे, तयारी करायची आहे. बहीण मागे लागले, जायला मिळत नाही अजून. त्यात आज आपलं गणपती बाप्पाचं विसर्जन, त्याचं आणि त्यात परत ती स्वयंपाक करणारी बाई पण आलेली नाही. सगळं असं. नाही 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 नाही, आज काय 1.5 दिवसाचा गणपती जाणार नव का? आज सुट्टी असतात नव का काही काही लोकांच्या. मग बरं, म्या मार्केटला चाललोय, तर तुम्हासनी काय खायला घेऊन येऊ का? नको. काय? अरे मी बाहेरचं खात नाही आणि तो तुषार पण नाही खाणार. बरं, मग मार्केटला म्या नंतर जातो, तुम्ही चला घरला. तुम्हासनी मस्तपैकी झणझणीत काहीतरी बनवून देतो. चला. अरे खरंच नको. काय माहितीये काय, त्यापेक्षा तू एक काम कर. आज आपलं विसर्जन आहे, तर तू ना ते सोसायटीच्या माणसांना मदत कर काय. हा? आणि त्यानंतर बक्षीस समारंभ आहे, खूप कामाचा तामझाम आहे आज. हा, तेवढं कर. होय. हा? चल येतो. हो. हे घ्या साहेब पैसे. एवढे पैसे माझ्यासाठी? काय साहेब, तुमच्यासाठी नाही हो. हे पैसे तुम्हाला झवेरी बाजारात जाऊन द्यायचे. पण मग मला किती मिळतील? 3%. 3%? हो, असं काय करता? मागच्या वेळी सुद्धा तुम्ही मला 3% दिले होते. काय साहेब, हे पैसे तुमचे नाही आहेत ना. तुम्ही एकाचे पैसे दुसऱ्याला जाऊन देणार, त्यात मिळून तुम्हाला किती कमिशन मिळणार? 30%. साहेब, हँडलरला 3% मिळतात. का? जेवढी मोठी रिस्क तितकं मोठं कमिशन. तुम्ही स्वतःचे पैसे आणा, माझ्याकडे गुंतवा, मोठा इंटरेस्ट येतो तुम्हाला. म्हणजे जर मी माझे पैसे आणले आणि मीच जर हँडलर असलो, तर मला 15% प्लस हँडलरचे 3% सुद्धा मिळतील. बरोबर साहेब, तुम्हाला बिझनेस कळलाय. तुम्ही काम करा, तुम्ही आत्ता हे पैसे घ्या आणि झवेरी बाजारात जाऊन द्या आणि त्यावर मिळणारे 3% तुमच्याकडे ठेवा. आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर पैसे कसे आणता येतील आणि माझ्याकडे गुंतवता येतील ते बघा. द्या. पण साहेब, सांभाळ, आपल्या बिझनेसमध्ये रिस्क ही असतेच. हँडलरच्या बिझनेसमध्ये काय रिस्क आहे? आणि सांगता येत नाही साहेब. हे जर पैसे तिकडचे तिकडे झाले तर पार्टी हात धुवून मागे लागते. आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. इरा, इरा उठ पटकन, इरा उठ ना यार, इरा उठ पटकन, इरा उठ. अरे काय आहे यार तुझं? अरे यार 8:30 वाजून गेलेत, बस निघून गेली केव्हाची.
मग आता आपली स्कूल बुडली आहे. मीही एक लेक्चर मिस करणार होते, अख्खं कॉलेजच मिस झालं यार. अरे यार मला सायन्स जर्नल सबमिट करायचं होतं, लास्ट डेट होती. आज माझा ड्रॉइंगचा पण पिरियड मिस झाला. आज त्या मोठ्या बोर्डवर माझं ना ड्रॉइंग लावणार होते तर रत्ना मिस. माझं इम्पॉर्टंट सबमिशन मिस झालंय गाईज. काय ले एवढे किलकिल करून राहिलात रे पोट्टो? हा बघ आता काय तुमचं जागरण झालं की नाही अनिश काकामुळे. आता हे भाऊजींले माहित आहे, भाऊजी नाही रागवणार तुमच्यावर. हा आणि शाळेचं काय? ते त्याला काय होतंय सांगायचं का बाबा? ताप आला, पोटात दुखतो, तुम्हाला सांगतो का बाबा, मी लहान होतो शाळेत जायचो ना. उगाच काहीही सांगू नका त्यांना. खोटं बोलणं अनफेअर असतं. मला काय करायचं मग सांगा खरं, खा मार. अरे यार मी एवढं भारी ड्रॉइंग काढलं होतं. आज जर ते शाळेतल्या बोर्डवर लावलं असतं ना तर सगळ्यांनी माझं कौतुक केलं असतं. त्यात काय होतंय, आज लागेल ना आपल्या सोसायटीच्या बोर्डावर. का? नाही आज कसं आहे बाप्पाचं विसर्जन आहे ना, आणि काल नाही का आपण ते डान्स केला होता ते असं मधुबाला आम्ही केलेलं, आम्हाला दोघांना ना बक्षीस मिळणार. चल चल लवकर तयारी करा, चला 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 कार्यक्रमाला चला, चल लवकर उठा 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 चला.